जय हिंद मित्रांनो, लोकसभा लॅबमध्ये आपलं स्वागत आहे. काल एक आर्टिकल आलं होतं यू एस ए आणि इंडियाच्या रिलेशनवर. ते आर्टिकल इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. म्हणजे पूर्ण आर्टिकल इम्पॉर्टंट नाही, पण काय काय प्रश्न म्हणजे काय काय पॉईंट्स त्यातले इम्पॉर्टंट आहे. डेटा इम्पॉर्टंट आहे, 35% वगैरे हे इथलं इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. आणि दुग्धजन्य पदार्थ आणि त्याचे आहेत ते इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर आजच्या आर्टिकलमध्ये आपण तेच डिस्कस करू की बॅकग्राऊंड काय होतं, अमेरिका फर्स्ट काय आहे, हे आर्टिकल कुठं इम्पॉर्टंट आहे, म्हणजे कोणत्या GS2मध्ये इम्पॉर्टंट आहे हे आर्टिकल. हे इंडियन गायचं दूध आणि यू एस एच्या गायच्या दुधात काय फरक असतो, बॅकग्राऊंड एकदा डिस्कस करू, USSRचं वगैरे. आणि तेच पॉईंट काढलेले मित्रांनो, पॉईंट तुम्ही वापरू शकता. आणि एक प्रश्न सोडवायचा, 150 वर्डमध्ये याचं उत्तर लिहायचं. आणि 10 मार्काचा क्वेश्चन आहे हा. कालपासून आर्टिकल अपलोड करू व्हायला मित्रांनो, ऑडिओचा प्रॉब्लेम व्हायला. ते काल 4 फेब्रुवारीचंच आर्टिकल आहे. जरा डिस्कस करूया मग. ह्याचं तुम्हाला सांगितलं होतं, एक इंट्रो असतो, एक बॉडी असती आणि एक कन्क्ल्युजन असतं. ह्याचं कन्क्ल्युजन इतकं इम्पॉर्टंट नाही आपल्याला, कन्क्ल्युजन वेगळं काढलेलं आहे आपण हे, कारण पॉलिटिकल होऊन जातं ते, की मनमोहन सिंगने केलं वगैरे, ते इतकं इम्पॉर्टंट नाही. हे पण एवढं इम्पॉर्टंट नाही. लेखक तेच म्हणतो की ट्रम्प यांच्या कोणत्या कोणत्या मागण्या आपण मान्य केल्या आणि कोणत्या अमान्य केल्या ते सरकारने जाहीर करावे. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की ट्रम्पने आपल्यावर टॅरिफ लावला होता, कर लावला होता. तर 50% पहिले 25% लावला होता, नंतर परत 25% लावला, नंतर 50% झाला, आता तो 18% आहे. पण लावलेलंच आहे, त्यामुळे आपले स्टील वगैरे आणि बाकीच्या पण ज्या गोष्टी, कपडे वगैरे, ते महाग झाले तिथं. म्हणजे 100 रुपयाची गोष्ट आपण जिथं ती पाठवतो ती 150 रुपयाला भेटते. तर ऑब्वियसली आपलं व्यापार वगैरे कमी होणार आहे वगैरे. कारण ट्रम्प हा अमेरिका फर्स्ट पॉलिसी यूज करतो. जेव्हा तो उभा पण होता ह्याच्यासाठी, चुनावासाठी, तेव्हा पण अमेरिका फर्स्ट पॉलिसी म्हणजे जे उद्योगधंदे वगैरे, ज्या नोकऱ्या आहे, ज्या गुड अँड सर्व्हिसेस आहे, ते तिथल्याच लोकांना फक्त. मग त्यांनी एकदम इमिग्रेशनचे नॉर्म, जे आपण इथून जातो ना तिथं नोकरी घ्यायला खूप कठीण आणले वगैरे, हे सगळं ग्लोबलायझेशन, जागतिकीकरणाच्या विरोधात आहे मित्रांनो, मुक्त व्यापाराच्या विरोधात आहे. तर ट्रम्पनी तेच, म्हणजे एकीकडं ट्रम्प म्हणतो आपण मित्र देश आहे वगैरे, हाऊडी ट्रम्प करतो आपण इथं. मोदीजी तिथं जाता, 12 फेब्रुवारीला गेले होते मागच्या वर्षी मोदीजी. आणि दुसरीकडं तो आपल्यावर 50% टॅरिफ लावतो. तर हे चुकीचं आहे मित्रांनो. आणि खूप म्हणजे त्यांच्या कृषी मंत्र्यांनी सांगितलं असं असं की रशियाकडून घेणं बंद करा आणि आमचे प्रोडक्ट काढा. ते आपण डिटेलमध्ये पाहू आता. तर 2-3 पॉईंट इम्पॉर्टंट इथला एक पॉईंट इम्पॉर्टंट आहे, इथला पॉईंट आणि इथला पॉईंट इम्पॉर्टंट आहे, ते वाचून घ्या एकदा तुम्ही. आणि ट्रम्प असा म्हणजे मांडवली करतो की त्यांनी असं हे केलं होतं, ऑपरेशन सिंदूरचं त्यांनी नावच घेतलं नाही, आणि पाकिस्तान आणि भारताचे जे युद्ध झाले होते ते आम्हीच थांबवलं वगैरे, असं कमीत कमी 30 वेळा सांगितलं त्यांनी. आणि ट्विट बी केलं होतं की मीच थांबवलं वगैरे. आणि तेच वैयक्तिक मानापानापेक्षा राष्ट्रीय हित कधी केव्हा पण इम्पॉर्टंट, तेच मोदीजी पण तेच तेच ऐकता. म्हणजे पण आपण कोणत्या मागण्या मान्य केल्या आणि कोणत्या अमान्य केल्या याचं सरकारने जाहीर करावं, असं काहीतरी आहे ते आर्टिकल. अमेरिका फर्स्ट पाहिलं मित्रांनो काय असतं, उद्योगधंदे, नोकऱ्या, GST, गुड अँड सर्व्हिस हे आर्टिकल तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशनमध्ये विचारू शकता. एकदा डिस्कस करू इंडियाच्या गायच्या दुधामध्ये आणि USA च्या गायच्या दुधामध्ये काय काय फरक आहे. तर आपण जे गायला अन्न देतो मित्रांनो, ते आपलं तेच ते व्हेजिटेरियन, म्हणजे शाकाहारी वगैरे अन्न देतो आपण. पण ते USA ला जे गायला देतात ते मांसाहारी अन्न असतं मित्रांनो. आणि म्हणजे ब्लड मिल देतात तिथं, मीठ आणि फिश पावडर, म्हणजे मटण आणि मच्छ्यांची ती पावडर टाकतात तिला, आणि ब्लड वगैरे ते टाकता यांना, आणि त्याच्यावर त्या गाया हे होतं. पण आपण जे दूध वापरतो मित्रांनो ते व्हेजिटेरियन असतं. आणि ते आपलं म्हणजे सांस्कृतिक पण त्याचा फरक आहे. म्हणजे संस्कृती म्हणजे आपण पिंडीवर, महादेवाच्या पिंडीवर दूध वाहतो. जे व्हेजिटेरियन लोक आहे, जे ब्राह्मण लोक आहे, ते दूध पितात. ते पण हे दूध नाही पिऊ शकत, कारण की
अं, त्यांच्या जे गायांना देतात ते नॉन व्हेजिटेरियन प्रोडक्ट असतं वगैरे, रक्त वगैरे, मटण मच्छी ते देतात ते गायांना खायला. तर ट्रम्पचं तेच म्हणणं आहे की आमच्यासाठी चालू करून द्या म्हणजे निर्यात. आपण त्याच्यावर बंदी घातलेली आहे की अमेरिकेकडून आपण आयात नाही करणार ते दूध वगैरे. तर ट्रम्पचं तेच म्हणतं आहे, आता तुमची बाजारपेठ, भारताची बाजारपेठ ओपन करा आमच्यासाठी. आणि दुसरं असं आहे मित्रांनो, आपल्या इथं सध्या फक्त बी टी कॉटनच आहे. पण ट्रम्प म्हणतो तुमचा आमचा बी टी मक्का वगैरे आमचे जे बी टी प्रोडक्ट आहे म्हणजे जनुकीय वाहनवाले जे प्रोडक्ट्स आहे ते पण तुमच्या भारताच्या ह्याच्यासाठी चालू करून द्या. भारताची बाजारपेठ आमच्या प्रोडक्टसाठी चालू करून द्या. पण नाही मित्रांनो, आपलं जे फक्त एकच जनुकीय वाहनला आपण हे दिलेलं आहे. बाकीच्यांवर टेस्टिंग वगैरे चालू आहे. आपण सरकारने मान्यता नाही दिली, फक्त बी टी कॉटनवरच. तर त्यांचा जो बी टी मक्का आहे वगैरे त्याला आपण भारताचं मार्केट ओपन करा. लेखकाचं तेच म्हणणं आहे, कोणच्या आपण मान्य केल्या कोणच्या अमान्य केल्या त्याच्यावर तुम्ही जाहीर हे करा. आणि रशिया आपला जुना मित्र. तुम्हाला एक बेसिक हे सांगतो मित्रांनो. म्हणजे अ, 1947वर जेव्हा दुसरं महायुद्ध झालं होतं, वर्ल्ड वॉर 2 झाला होता, तेव्हा वर्ल्ड वॉर 2च्या अगोदर यू के हा महासत्ता होता. सुपर पॉवर म्हणतो आपण त्याला. पण असं झालं मित्रांनो, वर्ल्ड वॉर 2 नंतर यू के डाऊनला गेला आणि यू एस ए आणि यू एस एस आर म्हणजे आजचा रशिया जो आहे, मग 80s 90sमध्ये त्यांचे 80 90च्या दशकात जे खंड पडले त्याचे आणि रशिया उदयास आला यू एस एस आरमधून. तर असं झालं होतं मित्रांनो, हे दोन ग्रुप झाले होते आणि हे हमेशा एक दुसऱ्यासोबत कोल्ड वॉर चालू असतं यांचं. म्हणजे हे स्वतःच्या भूमीवर कधीच वॉर नाही करत, आमनेसामने कधीच वॉर नाही करत, पण यांचे कोल्ड वॉर चालू असतं. कोल्ड वॉर म्हणजे कसं सांगू तुम्हाला. आता सपोज अफगाणिस्तान आहे. आता अफगाणिस्तानवर राज्य कोण करतं समजा. ते जेव्हा तालिबान नव्हतं तेव्हा तालिबान वर्सेस अफगाणिस्तानची जी गव्हर्मेंट होती ती. तर तालिबानला हत्यार द्यायचा रशिया, आणि जी गव्हर्मेंटला मदत करायचा, हत्यार वगैरे द्यायचं USA वगैरे. आणि कुठं अफगाणिस्तानमध्ये असे हे लढता. म्हणजे सिरियाचा जो ग्रुप असेल आतंकवाद्यांच्या ग्रुपला देईन हत्यार रशिया, आणि बाकीच्या जे आतंकवाद्यांच्या अगेन्स्ट असेल त्यांना देईन हत्यार USA. म्हणजे आपले हत्यार पण जातं मित्रांनो, आणि ट्रेड पण होतो त्यांचा, आणि स्वतःच्या जमिनीवर पण नाही वॉर होते. म्हणजे स्वतः ते एकदम चांगले दुसऱ्यांच्या जमिनीवर. म्हणून हा मिडल ईस्ट जो भाग आहे मित्रांनो, तो एकदम म्हणजे नेहमी तिथं लढाया वगैरे चालू असतं. ते हे हे मॅटर आहे. तर असं आहे मित्रांनो की आपण कोणत्या ग्रुपमध्ये होतो. तर जेव्हा आपण आझाद झालो म्हणजे जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य भेटलं, तर आपण कोणत्याच ग्रुपमध्ये नव्हतो. काही कंट्री ज्यांना आपल्यासोबत स्वातंत्र्य भेटलं त्यांनी एक ग्रुप जॉईन केला USA, कोणी USSR केला. पण आपण नॉन अलाइन मुवमेंट्स केली होती. नाम म्हणतो आपण त्याला, की आम्ही कोणत्याही ग्रुपमध्ये जाणार नाही, आम्ही स्वतंत्र राहू. पण आपलं एक सॉफ्ट म्हणजे सॉफ्ट साईड आपली रशियाकडून होती, USSRकडून. रशिया हमेशा आपला मित्र असतो. आर्टिकलमध्ये पण ते सांगितलं की रशिया हमेशा आपला मित्र आहे. आपले औष्णिक विद्युत म्हणजे अणुविद्युत केंद्रे वगैरे हे रशियाने बांधलेली आहे, मदत केलेली आहे. जेव्हा 1971चं जे युद्ध झालं होतं वगैरे, तेव्हा पाकिस्तानला सपोर्ट करत होता USA. आपण म्हणतो ना USA आपला मित्र आहे वगैरे, पण नाही. USA अगोदर आपला मित्र नव्हता. पाकिस्तानला सपोर्ट करत होता USA, आणि रशिया म्हणजे USSR आपल्याला सपोर्ट करत होता, इंडियाला. ओके. तर USA कोणाचा मित्र नाही, कोणाचा दुश्मन नाही, तो वेगळाच एक कंट्री आहे. आणि 2018च्या अगोदर आपण इराणकडून घेत होतो तेल, जे कच्चे तेल आहे ना आपले, इराणकडून घेत होतो. पण इराण इतकं मस्त होतं की आपल्याला तेल असं डॉलरमध्ये घ्यावं लागतं, पण इराण आपल्या रुपीजमध्ये देत होता तेल. म्हणजे आपला रुपये स्ट्रॉंग होत होता वगैरे. पण ह्यांनी म्हटलं की USAने म्हटलं, ट्रम्प वगैरे मोदी यांचं खूप पडतं. USAने म्हटलं की इराणकडून घेऊ नका, कारण चायना झाला, इराण झाला, रशिया झाला, हे दुश्मन कंट्री USAचे.
तर यू एस ए म्हणतो की इराणकडून घेऊ नका, तर आपण नाही मानलं, इराणकडून घेतलं नाही. आता आपण सध्या काहीच घेत नाही इराणकडून. एक नाही तर 2% घेत असेल. तेव्हा खूप खूप घ्यायचो आपण, म्हणजे 1/3 तेल घ्यायचो. सेम आता सेम तसंच व्हायला मित्रांनो. यू एस ए म्हणवायला रशियाकडून तेल नका घेऊ. आता रशिया बघा मित्रांनो, आपलं 82% तेल बाहेरून येतं आणि त्यातलं 35% तेल आपण रशियाकडून घेतो. म्हणजे आपलं जे पण आहे ते तेल वगैरे आहे, आपलं 35% तेल आपण रशियाकडून घेतो. आणि यू एस ए म्हणतो आता रशियाकडून घेऊ नका. आणि आपण त्याच्यावर हो पण नाही म्हणत, नाही पण नाही म्हणत, आणि डायरेक्ट यू एस एस म्हणतो की आता व्हेनेझुएलाकडून तुम्ही तेल घेऊन घ्या. आणि आपलं सार्वभौम देश आहे, म्हणजे आपलं सॉवरेन कंट्री, आपण स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. पण लेखक तेच म्हणतो की सार्वभौम देशाचे स्वाभिमानी पंतप्रधान ट्रम्प यांनी प्रत्येक मुद्द्यास होकार देणे अवघड आहे. म्हणजे आपण होकार देऊ व्हायलो सगळ्या गोष्टीला, की आता रशियाकडून तेल नाही घेणार, ह्यांच्याकडून तेल घेऊ. कारण रशिया यू एस एचा दुश्मन आहे वगैरे. जसं आपण इराणच्या वेळेस केलं, इराणकडून तेल घेतलं नाही, तसं सेम आता रशियाकडून करत आहे. आणि तुम्हाला सांगितलं ते दुग्धजन्य पदार्थ आणि जे बीटी मक्का वगैरे आहे त्याचं ते, तर त्यांची जी कृषी मंत्री आहे ब्रूस रोलिन, त्यांनी तेच म्हटलं की आता भारताची बाजारपेठा आमच्यासाठी ओपन आहे वगैरे असं. आणि आपण काय मान्य केलं, कोणचं अमान्य केलं ते काहीच माहीत नाही मित्रांनो. तर लेखकाचं तेच म्हणणं आहे, सरकारने जाहीर करावं. तर मेन पॉईंट तेच आहे मित्रांनो. हा डाटा वापरू शकता तुम्ही, रशिया किती तेल घेतो आपण. तुम्हाला ते दुग्ध वगैरे आणि बीटी मक्का सांगितला मित्रांनो. बस बाकी इतकं काही इम्पॉर्टंट नव्हतं ह्याच्यात. इम्पॉर्टंट पॉईंट असे काढलेले आहे मी इथं. अमेरिका फर्स्ट तुम्हाला सांगितलं, अमेरिका फर्स्ट काय आहे वगैरे. अमेरिकन उद्योग रोजगार सुरक्षित राहील. आणि अमेरिकाने आपले स्टील ॲल्युमिनियम बाकीच्या वस्तूवर शुल्क लावले त्यांनी. टॅरिफ म्हणतो आम्ही त्याला. मुक्त व्यापार जागतिकीकरणच्या विरोधात आहे. टॅरिफ वाढवून ते महाग वस्तू तुम्हाला सांगितलं, 100 रुपयाची जी वस्तू होती 50% टॅक्स लावला ट्रम्पने, तर 150 रुपयाची झाली ती. ओके. साखळी विस्कळीत रोजट ठेप. भारतासारख्या विकसनशील देशात थेट परिणाम होतो. आपले स्टील, औषध, कापड, शेती उद्योग याच्या अडचणी वाढू शकता. आणि भारत मागे पण पडू शकतो. रोजगार, चलन, उत्पादन नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मात्र संरक्षण वादामुळे अमेरिका महागाई, कमी निर्यात, कमी सामना, अमेरिकाला पण ह्याचं नुकसान होऊ शकतं मित्रांनो. आणि तेच अनिश्चितता अर्थव्यवस्थेत, जागतिक अर्थव्यवस्था अस्थिरता, अनिश्चितता, अनसर्टनिटी वाढू शकते, असं अमेरिका असं हे करत. म्हणजे तो सुपर पॉवर देश आहे मित्रांनो, आणि तोच असं करत असेल तर कसं म्हणजे. तर मित्रांनो कन्क्लुजन तेच आहे, कन्क्लुजन नाही तर वे फॉरवर्ड, की भारताने एकाच देशावर अवलंबून न राहता इतर देशांची व्यापार वाढवणं गरजेचे आहे. अमेरिकेवरच अवलंबून न राहता बाकीच्यांसोबत व्यापार वाढवायचा. आत्मनिर्भरता, स्थानिक उत्पादन वाढ, नवीन बाजारपेठाचा शोध आणि परराष्ट्र धोरण, संतुलित परराष्ट्र धोरण, बॅलेन्स अप्रोच म्हणतो ना आपण, तेच गरजेचं आहे. मी काय सांगितलं होतं मित्रांनो तुम्हाला, जे पण यू पी एस सी, जेव्हा तुम्ही मेन्स देसाल आणि समोरच्या बेंचवर जी मुलगी बसलेली असेल, जे मुलगा बसलेला असेल, आणि आपण इथं जो समोरच्या बेस, तो पण सेम आन्सर लिहीन, आपण पण सेम आन्सर लिहीन. पण आपल्यामध्ये असं काय आहे जे त्याच्यापेक्षा आपलं आन्सर वेगळं बनवू शकतो मित्रांनो. आणि तेच 2-3 मार्क तुम्हाला रँक देईन, जी लिस्ट येते ना फायनल लिस्ट, त्याच्यामध्ये तेच दोन 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 3-3 मार्क तुमच्या तिच्यापेक्षा पण वेगळं. इंट्रो बॉडी कन्क्लुजन तेच सेम लिहिणार, काय वेगळं आहे ते, तर हे वेगळं आहे मित्रांनो. किती चांगले शब्द आहे पहा. सेल्फ रिलायन्स, बुस्टिंग डोमेस्टिक प्रोडक्शन, एक्सप्लोरिंग न्यू मार्केट, नवीन बाजारपेठा शोध, बॅलेन्स फॉरेन पॉलिसी वगैरे असं. आणि शेवटी तेच म्हणतो की हे टॅरिफ वगैरे, संरक्षणवाद, अमेरिका फर्स्ट, ह्याच्यामुळं अल्पकालीन फायदा होऊ शकतो राजकीय, पण दीर्घकालीन नुकसानच होणार आहे त्यात. आणि भारताने जागतिक परिस्थितीत व्यावहारिक, लवचिक आणि स्वावलंबी धोरण स्वीकारणे, सेल्फ रिलायंट, फ्लेक्सिबल आणि प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी अपनवली पाहिजे भारताने. बाकी हा प्रश्न आहे मित्रांनो, हा 10 मार्कर क्वेश्चन आहे आणि 150 वर्डमध्ये लिहायचा तो तुम्हाला. प्लीज मित्रांनो, मी इव्हॅल्युएशन करतो आन्सरचं. प्लीज मित्रांनो लिहून माझ्या टेलिग्राम आय डीला तुम्ही लिंक दिलेली त्याला पाठवा.
अमेरिका फर्स्टसारख्या राष्ट्रवादी धोरणाचा जागतिक व्यापारावर होणारा परिणाम विशद करा. ओके. अमेरिका फर्स्ट लिहायचं काय आहे, त्या परिणाम लिहायचं, भारताला काय आहे असं वगैरे ते लिहायचं, कन्क्लुजन लिहायचं आहे. ओके. प्लीज लाईक सबस्क्राईब करा आणि लोकसभा लॅबला बाय. थँक्यू मित्रांनो.